सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय। मी शिवश्री प्रकाश रायबान पारखे, छत्रपती संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि आमचे सहकारी सन्माननीय नागेश भाऊ चौधरी, शिवसेना उप तालुका प्रमुख गंगापूर आणि आमचे पत्रकार बंधू श्री बाबा दुसिंग, माजी सरपंच भीमराज दुसिंग। आज कमिशनर ऑफिसला उपोषणाला बसण्याची विषय असा आहे की गंगापूर तालुक्यामध्ये पालेजा नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याच्या नावाने जे कंस्ट्रक्शनची कंपनी बिटकॉइन वगैरे या 2-3 कंपनी त्याच्या नावाने त्या पूर्ण वैजापूर गंगापूर तालुक्यामध्ये ते रोडचं काम बनवतात, रोडचे कंस्ट्रक्शनचे काम हाती घेतात। परंतु ते काम आहे शासनाने ठरवून दिलेले जे निर्बंध आहे किंवा जे निकष आहे त्या पूर्ण निकषाची पायमल्ली करायचं काम हे करत आहे। म्हणजे इस्टिमेंट प्रमाणे जे काम अजिबात होत नाही आणि जो तिथं वाळू मुरुम लागतो तो अतिशय निष्कृत दर्जाचा असतो। रस्त्याला बनवणारी जी खडी असती, जी विहिरीवरून जे निघणारी जी खडी आहे ते खडीचा ते वापर केला जातो आणि त्या रस्त्याला कसल्याही प्रकारचे नाव किंवा दिशादर्शक असे कसल्याही प्रकारचे बोर्ड वगैरे नसतो आणि जो काही खर्चाचा आहे, जो खर्चाचा लेखाजोखा सुद्धा त्या रस्त्याला नाव देत नाही। आणि याच्यात काय होतं की शाखा अभियंता, इंजिनियर वगैरे सगळे मिळून हा ठेकेदार त्यांना पैसे देऊन सगळे मिळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे। आणि जर गंगापूर वैजापूर तालुक्याचे जर रस्ते जर बघितले तर साधारणतः 10 ते 15 दिवसातच ते रस्ते पूर्ण खराब होतात। असं वाटतं की इथे रस्ते नाहीच आहे। म्हणजे निव्वळ थोका लावायचं काम हा पालेजा कंपनीद्वारे म्हणजे त्याच्याद्वारे गंगापूर तालुक्यात चालू आहे। प्रशांत मामा असेल किंवा बोलणारे साहेब असेल किंवा इथले पालकमंत्री असेल, सगळ्याला पाकिट फिक्स म्हणून तर कोणी आवाज उठत नाही ना। आणि आमच्यातल्या सर्वसामान्य लोकांनी जर आवाज उठवला तर मग चेले चपाटाद्वारे आम्हाला धमकी द्यायचा किंवा मग हाणामारीची धमकी द्यायच्या किंवा तुम्ही पैसे घ्या, मग म्हणायचं बाबा हे पैसे आमचे, मग आम्ही बोलते नाही बाबा आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन उपोषण करतो, मग आमचे व्हिडिओ व्हायरल करायचे नाही बाबा हे असेच करते तसेच करते। म्हणजे आमच्यावर खोटे आरोप करून आम्हाला बदनाम कसे करेल, हे याच्या चोरांचे काम आहे। आमदार हे फक्त त्यांचे पाकिटे घ्यायसाठीच ते विरोध करतात, त्यांच्या सर्वसामान्य कामाला त्यांचे कुठंच ते जात नाही। नाही धमकी वगैरे ते नाही दिली, पण इथून पुढे काय सांगता येतं, शेवटी सत्ताधारी सत्य पुढे शहाणपण चालत नाही। परंतु आमचा मायबाप सरकारवर विश्वास आहे, आमच्या देवेंद्र साहेबांवर, अजयदादा आणि मुख्य शिंदे साहेबांवर विश्वास आहे आणि प्रशासनावर, कमिशनर साहेबांवर, कलेक्टरवर आमचा विश्वास आहे की ते आमच्या मागण्या मान्य करतील आणि आम्हाला न्याय देतील। आणि गंगापूर वैजापूर तालुक्यातील जेवढे काही नागरिक आहे त्यांना जो दळणवळणाच्या सुविधा या रस्त्यामुळे होतात तो रस्ता व्यवस्थित करून सगळ्याला किती कोटीचा भ्रष्टाचार झालेला, लाखो कोटीचा भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये साहेब, करोडो लाखो कोटीचा। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संविधानिकरित्या आम्ही उपोषण करणार। बाकी इथून पुढची निर्णय ते मग मंत्र्याला ठरवलं जाईल काय करायचं काय नाही। माझं नाव शिवश्री प्रकाश रायबान पारखे, छत्रपती संभाजी ब्रिगेड। काय बोलला? सर्वप्रथम आमच्या ज्या ठिकाणची मागणी आहे त्या मागणीच्या परिसरात असलेलं आमचं ग्रामदैवत श्री क्षेत्र संकटेश्वर व आई तुळजाभवानी माते स्मरून काय होतं सर, काम चालू होतं, एक तर वर्क ऑर्डर काढल्या जाते, काम कधी चालू होतं, काम संपत आल्यावर थोडे दिवस राहिलो, पाटी लावले जात नाही, हातूर मातूर काम केलं जातं आणि अर्जंटमध्ये परत लगे बिल काढून मोकळे। पावसाळा आला, रस्ता वाट लागली। आजच्या घडीला आम्ही जे नेवरगाव ते प्रतिमा 29 नेवरगाव ते बगडी या रस्त्याच्या बाबतीत तक्रार दिलेली आहे। मग आमचं असं चॅलेंज आहे आता पण प्रशासनाने तिथं आता जेसीबी लावून खोदावं, जर एक टोकर खडी जर त्याच्यात निघाली त्या कामात तर आम्ही जे म्हणलं ते सजा भोगायला तयार। त्यांनी काय केलं, केमिकल रस्ता मंजूर केला म्हणून जुन्या मटेरियलवर कचकच दाबलं, एकच थर टाकला आणि 11 कोटी रुपये काढून घेतले। हा, आणि त्याच्यानंतर एक थर बाकी होता, आम्ही त्यांना विनंती करायचो सर तेवढा थर टाका, हो टाकू ना, त्याची मुदत 10 वर्षाची आहे, टाकू ना, आणि मुदत भरून टाकली। आणि आता म्हणतात की मुदत संपली, पण ग्रामपंचायतचा ठराव आहे का त्यांनी फक्त एकच लेअर मारलेला आहे आणि गावकऱ्याचे 100 सह्यांचं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे। त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा ठराव आहे, मग आता त्यांनी ते काम करून द्यायला पाहिजे।
आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आहे का आमचे जे काही बोगस रस्ते झालेले प्रतिमा 29 नेवरगाव ते बगडी, प्रतिमा 29 श्री क्षेत्र संकटेश्वर, प्रतिमा 29 नेवरगाव ते मांजरी पाटी आणि नागमठाण ते मांजरी पाटी जे रस्त्याचे कामं चालू आहे ते कामं त्यांनी आता ताबडतोब त्वरित चालू करावे. जे चालू आहे आता ते लगेच चालू केलं. आमचं उपोषण चालू आहे तेच चालू झाले पाहिजे. दुसरी गोष्ट, नेवरगाव ते बगडी या रस्त्याचे खड्डे भरून त्याचा वरचा लेअर मारला पाहिजे. संकटेश्वराचा रस्ता हा गेल्या वेळेस आम्ही बनवला होता, तो 25 वर्ष टिकला होता. आता ह्याच कंपनीने डबल बनवला, तो एका वर्षात फुटलेला आहे. ह्याच कंपनीचं रेकॉर्ड येते. ह्याच कंपनीचा जर रस्ता 25 वर्ष टिकतो आणि हेच कंपनीचा रस्ता जर 1 वर्षात फुटतो तर याच्यात काहीतरी काळा झाला आहे. त्याची रिसर्च चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय नाही मिळाला तर आता मंत्रालयात जाऊ नाही तर न्यायालयात जाऊ, पण आम्ही मागं हटणार नाही. मी प्राध्यापक भीमराज दुशिंग, सामाजिक कार्यकर्ता आणि नेवरगाव या ठिकाणचा रहिवासी आहे. ते माझं स्वतःचं मूळ गाव आहे नेवरगाव. तो गंगापूर तालुक्यामध्ये वाहेगाव ते माळी घोगरगाव हा 8 ते 9 किलोमीटरचा रस्ता आहे, जुना रस्ता. ह्या रस्त्यावर अक्षरशः पाणी आणि चिखलाचा भर पडेल आहे आणि जवळपास हा रस्ता नसून गड्डा आहे, म्हणजे एक नदीसारखे स्वरूप आहे. आता सध्या तिथे गुडघाभर पाणी साचलेलं पूर्ण 7 किलोमीटर परिसरामध्ये. तिथे शेतकरी जवळजवळ हजारो शेतकरी आजूबाजूला राहतात. शेतकऱ्यांच्या मागणीला आणि तक्रारीला तिथले जे स्थानिक आमदार आहे, वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे, गंगापूरचे आमदार प्रशांत बम, पालकमंत्री संजय शिरसाट, त्याचप्रमाणे संभाजीनगरचे खासदार बुमरे पाटील यांनी आणि संबंधित यंत्रणेने सुद्धा त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये 25 वर्षापासून दखल घेतलेली नाही. माझ्याकडे त्या रस्त्याचे कालचेच मी व्हिडिओ काढलेले आहेत. ते व्हिडिओ माझ्याकडे आज उपलब्ध आहेत. परंतु शेतकरी वारंवार विनंती करतात. आमची दयनीय अवस्था त्या रस्त्याची झालेली, त्या रस्त्याने आमचं येणं जाणं होत नाही. आता गुडघाभर पाणी त्या 7 किलोमीटरच्या परिसरामध्ये. पर आमदार बोरनारे सरांनी मी स्वतः वैयक्तिक विनंती केली की सर तो रस्ता कंप्लीट करा, पण तो रस्ता काही होत नाही. आणि तिथल्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या जी परिस्थिती आहे त्यांना अजिबात त्यांची दखल नाही आहे. तर ते म्हणतात ह्या लोकांकडून आम्हाला मतदान मिळत नाही. आणि मतदान मागणी काय तुमची एवढी सांगा. मागणी आमची याची की 30 ऑक्टोबरपर्यंत तो रस्ता जो वाहेगाव ते माळी घोगरगावचा रस्ता आहे तो त्वरित झाला पाहिजे. आणि प्रशासनाने, स्थानिक प्रतिनिधी, आमदार, पालकमंत्री शिरसाट साहेब यांनी त्या रस्त्याची कामाची पाहणी करावी, रस्त्याची पाहणी करावी आणि तो रस्ता तात्काळ चालू करावा. ही नागरिकांची, शेतकऱ्याची मूळ मागणी आहे. चालू केली. मी भीमराज दुशिंग, दैनिक विजन महासत्ताचा पत्रकार. मी आपल्याला वाहेगाव ते माळी घोगरगाव या रस्त्याची दयनीय अवस्था जवळपास 25 वर्षापासून चालू आहे. पण आजपर्यंत अनेक आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री झाले, परंतु इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण त्यांना आतापर्यंत निर्माण झालेली नाही आणि कुठलाही प्रश्न त्यांनी सोडवला नाही. आताचे विद्यमान जे आमदार आहेत प्राध्यापक रमेश बोरनारे सर यांनासुद्धा अनेक वेळा इथल्या शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी विनंती केली की आमदार साहेब हा रस्ता तुम्ही तयार करा.